शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय। पहिलीच बातमी निघते, राज्यातून डाळिंब निर्यातीसाठी 21,000 शेतकऱ्यांची नोंदणी। पुढली मोठी बातमी निघते, आचारसंहिता संपली, अतिवृष्टीचं रखडलेलं अनुदान द्या, शेतकऱ्यांची मागणी। पुढली मोठी बातमी निघते, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत बदल, राज्य शासनाचे नवीन आदेश, 120 कोटींची तरतूद, शेतकऱ्यांना दिलासा। पुढली मोठी बातमी निघते, परभणीमधून ई-केवायसी करूनही अतिवृष्टीग्रस्त शेतकरी अनुदानापासून वंचित। पुढली मोठी बातमी निघते, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात 21 जिल्ह्यांचा समावेश, शेतकऱ्यांना दिलासा। पुढली मोठी बातमी निघते, शेवग्याच्या शेंगा 400 पार, लसणाची फोडणी 500 रुपयांवर, शेतकऱ्यांना दिलासा। पुढली मोठी बातमी निघते, सोयाबीनचे दर वाढता वाढेना, शेतकरी हातबाल। पुढली मोठी बातमी निघते, कोल्हापुरात शेतकऱ्यांचे 7 कोटींचे ठिबक अनुदान थकले। पुढली मोठी बातमी निघते, टोमॅटोच्या शेतीत गांजाची बेकायदेशीर लागवड, 12,93,000 झाडं जप्त, शेतकऱ्याला बेड्या। पुढली मोठी बातमी निघते, बोगस बियाणे बनावट खत प्रकरणी कडक कारवाईचे केंद्रीय कृषी मंत्री चव्हाण यांचे आदेश। पुढली मोठी बातमी निघते, शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार, राज्य सरकारकडून हालचाली सुरू, शेतकऱ्यांना दिलासा। शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या। धन्यवाद।